कोपरगावात श्रीराम नवमी निमित्ताने श्रीराम रक्षा स्रोत सामुदायिक पठण संपन्न। श्रीराम रक्षा स्तोत्र सामुदायिक वाचन समितीचा उपक्रम। याबाबत सविस्तर वृत्त असे की प्रभू श्रीराम यांच्या वनवास काळात पदस्पर्शाने पावन झालेल्या श्री क्षेत्र गोदातीर परिसर कोपरगाव तालुका संस्कृत विषयाची अभिवृद्धी बालसंस्कार अभियानांतर्गत श्रीराम रक्षा स्तोत्र सामुदायिक वाचन समिती गोदातीर कोपरगाव वतीने श्रीराम नवमी निमित्ताने श्रीराम रक्षा स्तोत्राचे सामुदायिक वाचन करण्यात आले। या प्रसंगी श्रीराम रक्षा स्तोत्र सामुदायिक वाचन समितीच्या कार्याध्यक्ष लताताई भामरे, श्रीराम मंदिर दत्तपाराचे अध्यक्ष रवींद्र कोराळकर, स्वयंसेवक सागर बडदे, स्वच्छता दूत सुशांत गोडके, संस्कृत भारती प्रतिनिधी अनिता माळी, विद्या प्रबोधिनीच्या सीमा हिरे, माधुरी कुलकर्णी, सीएम मेहता कन्या शाळेच्या शोभा दिगे, माधुरी हरिदास, सूर्यतेज संस्थेच्या गायत्री भिडे, वर्षा जाधव, संदीप टोके, सांस्कृतिक वार्तापत्राचे प्रतिनिधी रवींद्र निकम यांच्यासह राष्ट्रसेविका, शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी व पालक उपस्थित होते। प्रारंभी प्रभू श्रीराम, सीता, लक्ष्मण, हनुमान यांच्या संयुक्त प्रतिमेचे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अनुलोम माध्यमातून अयोध्या येथून आलेल्या श्रीराम पंचधातू मूर्तीचे पूजन करण्यात आले। यानंतर श्रीराम रक्षा स्तोत्र सामुदायिक वाचन समितीच्या कार्याध्यक्षा लताताई भामरे यांनी श्रीराम नवमीचे पौराणिक आणि आध्यात्मिक महत्त्व विशद करून रामरक्षेची आरोग्यविषयक माहिती सांगून सामुदायिक श्रीराम रक्षा वाचनाचा प्रारंभ केला। या प्रसंगी राष्ट्रसेविका भाग्यश्रीताई बडदे, सुनयना केळकर यांनी नारीशक्ती पुरस्काराने सन्मानित झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला। श्रीराम रक्षा सामुदायिक वाचनात सहभागी सर्वांना श्रीराम लल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळा अयोध्या येथील सोहळ्याचे कोपरगाव तालुक्यातील प्रथम मानकरी महंत रमेशगिरीजी महाराज, प्रभू श्रीराम यांच्या वनवास काळात पदस्पर्शाने पावन झालेल्या श्री क्षेत्र कुंभारी येथील श्री राघवेश्वर देवस्थानचे महंत राघवेश्वरानंदगिरीजी महाराज यांचे शुभ आशीर्वाद संस्कारपत्र आणि झाडांचे रोप देण्यात आले। संस्कार कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीराम रक्षा स्तोत्र सामुदायिक वाचन समिती कोपरगाव तालुका, धर्मयोद्धा माजी खासदार भीमराव नाना बडदे प्रतिष्ठान, महाराष्ट्र प्रांत राष्ट्रसेविका, माजी सैनिक कैलासवासी रामलिंगप्पा घोडके स्मृती प्रतिष्ठान, संस्कृत भारती शिशु विकास मंदिर, विद्या प्रबोधिनी शाळा, श्रीराम भक्त राष्ट्रसेविका रुचा धारणगावकर, उषाताई शिंदे, नीला दोशी, वृक्षाली कुलकर्णी, शैलजा भालेराव, प्रियंका थोरात, सुशीला ठाणगे, स्मिता कुलकर्णी, मनीषा बाविस्कर, विद्यादेवी लोखंडे, श्रीकांत गवळी, मंजुषा करे, सुवर्णा भालेराव, सुनील डोळस, शुभदा देशमानकर, मंगेश भिडे यांनी परिश्रम घेतले। शैला लावर यांनी आभार मानले। आणि त्या तोडल्या गेल्यानंतर आपल्याला तुम्हाला माहिती आहे, आता जर कोणी योगा प्राणायामचा थोडासा अभ्यास करत असतील मुलांपैकी, बाकीच्यांना तर माहीतच असेल, तर सप्तचक्र जे असतात त्यापैकी नाभीच्या ठिकाणी मणिपूर चक्र असतं आणि हे जे मणिपूर चक्र आहे, राम म्हटल्यानंतर ते मणिपूर चक्र ऍक्टिव्हेट होतं आणि हे ऍक्टिव्हेट होतं म्हणजे काय होतं, त्या ठिकाणच्या ज्या रक्तवाहिन्या आहेत त्या सुरळीत होतात। कोणत्याही शरीराच्या भागाला आपण कोणतंही अध्यात्माचं पूजा करत असताना आपण त्याचं सायंटिफिक रिझल्ट सुद्धा माहीत करून घेतलं पाहिजे की आपण ही रामरक्षा का म्हणायची। नुसतंच आपल्याला काही पुण्य कमवायचं वगैरे कुठं गाठपडे घालून ठेवायचं नाही, आपल्याला आपल्यासाठी रामरक्षा म्हणायची। माझं शारीरिक, मानसिक, बौद्धिक सर्व प्रकारचं आरोग्य व्यवस्थित राहण्यासाठी मला रामरक्षा म्हणायची। रामरक्षा म्हणताना तुमचे जे उच्चार आहेत ते उच्चार एकदम शुद्ध होतात। उच्चार शुद्ध झाले, वाचा तुमची शुद्ध होते, वाणी शुद्ध होते आणि अशा मुखातून कधीच अपशब्द बाहेर पडत नाही। हा रामरक्षा म्हणण्याचा एक फायदा आहे। तर ह्या ज्या मणिपूर चक्र ऍक्टिव्हेट होतं आणि मग तुम्ही पाहिलं की मणिपूर चक्राच्या भोवती असणारे सर्व जे ऑर्गन्स आहेत ते ऑर्गन्स व्यवस्थित काम करतात। मग नाभीच्या ठिकाणी जवळपास असणारे कोणते, त्या ठिकाणी इंटेस्टाईन आहे, लहान आतडे आहे, जठर आहे किंवा किडनी आहे, पॅन्क्रियाज आहे,
हे सगळे जे ऑर्गन्स आहेत हे योग्य रीती काम करतात आणि मग त्यामुळं ह्याचे जे आजार आहेत ते आजार उद्भवत असले. इंटेस्टाईनचं व्यवस्थित काम चालू असेल तर बद्धकोष्ठता किंवा आणखी काही पचनाचे त्रास होणारच नाही. किडनीचं काम व्यवस्थित चालू असेल तर किडनी स्टोन किंवा इतर काही होणारच नाही. म्हणजे आपल्या देह हे जे मंदिर आहे त्याला आपण आलय म्हणतो. मग मंदिराला म्हणजे देहालय शुद्ध आणि पवित्र राहण्यासाठी रामरक्षा मांडली. मग त्याचप्रमाणे आपलं जे मन आहे, तुम्ही पहा कधी मनात विचार आले तर कोणकोणते विचार येतात, कुठल्या कुठं अगदी मनोजव मारुतीचे वेग, मारुतीच्या वेगापेक्षा आपलं मन जास्त भरकटत असते. ते शांत करण्यासाठी, त्याच्यावर नियंत्रण करण्यासाठी रामरक्षा म्हणणं आवश्यक आहे. कारण रामरक्षेने आपण शांत होतो, आपलं मन शांत होतं. म्हणजे देहालय, मनालय, चित्त. चित्त हा शब्द तुम्ही ऐकला असेल, घरात कधीतरी आई म्हणते इथं चित्त काही ठिकाणावर नाही. हे चित्त काय आहे? ही मनाची पुढची अवस्था आहे. हे चित्त आपलं जर स्थिर असेल तर आपलं कार्य व्यवस्थित पार पडत असते. त्याला आपण चित्तालय म्हणतो. प्राण, प्राण म्हणजे काय? प्राण म्हणजे आपला श्वास. मग श्वास घेताना कोणकोणते? नाक, फुफ्फुस, श्वसननलिका हे जे आहे हे शुद्ध श्वस म्हणजे एकदम शुद्ध होतात, स्वच्छ होतात आणि निरोगी राहतात. म्हणजे देहालय, मनालय, प्राणालय, आत्मा हे सगळं जर शुद्ध झालं तर आत्मा आपला शुद्धच होतो असतो. आणि मग आत्मालय हे सर्व पंचप्राण जे आहेत हे रामरक्षा म्हटल्याने शुद्ध होतात आणि म्हणून रामरक्षा आपण केली. काहीतरी आपण की देवाला मला पास कर, मला हे कर, याच्यासाठी रामरक्षा म्हणायची नाही. माझं स्वतःचं आरोग्य, मग ते देहाचं असेल, मनाचं असेल, बुद्धीचं असेल, चित्ताचं असेल, हे सगळं स्वस्थ राहण्यासाठी आपल्याला रामरक्षा. रामरक्षा म्हणताना एक वेगळाच आपल्यामध्ये आत्मबल येतं, आत्मविश्वास येतो. हे कसं येतं आत्मबल, आत्मविश्वास? तर एक तुम्ही रामरक्षा म्हणत असताना त्याच्यामध्ये एक श्लोक आहे. आत्तसज्ज धनुष विशुस्पृशा वक्षया शुभ निशांग संगिनो राम लक्ष्मणा वग्रता पथी सदैव गच्छ. म्हणजे धनुष्य आणि बाण यांनी सज्ज असलेले श्रीराम आणि बंधू लक्ष्मण पथी सदैव गच्छता. रक्षणाय मम, माझं रक्षण करण्यासाठी पथी सदैव गच्छता, ज्या मार्गावरून मी जाणार आहे, कुठलाही मार्ग आयुष्याचा, हे माझ्या बरोबर आहे. हे जेव्हा आपल्या लक्षात येतं की हा परमेश्वर माझ्या बरोबर आहे, मी कशासाठी घाबरायचं, मी कशासाठी घ्यायचं, अभ्यास मी व्यवस्थित केलेला आहे, मी का घाबरायचं परीक्षेला, हा आत्मविश्वास, हे आत्मबोल आपल्याला रामरक्षा म्हणण्यातून येत असतं. स्तोत्र मंत्रस्य श्री सीतारामचंद्र अनुष्टुप छंद सीता शक्ति हनुमान कीर्तन श्री रामचंद्र प्रीत्यर्थे रामरक्षा स्तोत्रकृते योग अथ ध्याये राजानुबाहु द्रुतशरधनुषं बद्धपद्मासनस्थं पीतवासोपसानं नवकमलदलस्पर्धिनेत्रं प्रसन्नं वामाङ्कारूढसीता मुखकमलनिर्गलोचनं नानालङ्कारदीप्तं ददतुल्यटामण्डनं रामचन्द्रम् इति ध्यानं चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकमक्षरं पूसा महापातकनाशनं व्यापानि योगश्यामं रामराजीवलोचनं जानकी लक्ष्मणोपेतं जयामुकुटमण्डितं साचितुलधर्वाणि रत्नं चरान्तकं स्वलीलया जगत्कारणं आदिभूतमजं रामरक्षाप्यवित्राण्य पापहविः सर्वकामः प्राणं पातु मकत्रातां जिह्वा विद्यानिधि पातु कण्ठं भरतवन्दिता
स्कंदौ दिव्यायुधौ पातु भगवेशकाय करौ सीतापति पातु हृदयत्यामदग्ने मध्यं पातु भरद्वंशी रामेन्द्रावदास्या सुग्रीवेश हरि पातु सखी हनुमत्प्रभु गुरुरततमा पातु रक्ष कुलविनाशक जानकी सेतु पातु जगेदशमुखात् पादौ विभीषण श्रीधर पातु रामोऽखिलं प्रभु एतां रामकुलोपेतां रक्षाय सुकृतिपटे सुखी पुत्री विजय विजय भवे पातालभूतलव्योम शरणेन दृष्टुमति रामेति रामभद्रेति रामचन्द्रेति वा स्मरण नरो नलिप्यते पापैर्मुक्ति मुक्ति च जगज्जेते मन्त्रेण रामनामानि रक्षणं यः कण्ठे धारयेतस्य सर्वसिद्धया वज्रवञ्जनामेकं योराकवचं स्मरेत् सर्वत्र भवते कयामनम् आदिश्वराण्यथा स्वप्ने राम रक्षामि मामकम् तथा लिखितमार्थार्थं प्रबुद्धो बुधभविष्यः आरामकल्पवृक्षाणां विरामस्करापदाम् अभिराम श्रीलोकानां रामो श्रीमान् सनप्रभु करुणोपसम्पन्नो सुकुमारो महाबलो पुण्डरीकविशालाक्षो चिरकृष्णाजिनाम्बरो भृङ्गशिरोदान्तो तापसो ब्रह्मचारिणो सहितो भ्रातरो रामलक्ष्मणो शरण्यो सर्वसत्त्वानां श्रेष्ठो सर्वधनुष्मणः रक्षकुलनिहन्तारो त्रायेतानो रघुत्तमः आत्तसज्जधनुष्य शुश्रूषा वंशया शुभनिश्चन्दसंज्ञः रक्षणाय मम राम लक्ष्मणावग्रतौ पथि सदैव गच्छता सन्नद कवची खड्गे ख्यातबाणधरोरिव गच्छन् मनोरथस्माकं राम पातु स लक्ष्मण रामो दाशरथी शूरो लक्ष्मणानुजो बली काकुत्स्य पुरुष पूर्ण कौसल्यो रघुत्तमः वेदान्तवेद्येश पुराणपुरुषोत्तमः जानकी वल्लभ श्रीमान् प्रमेय पराक्रम विद्वेदानि जगन्नित्यं मद्भक्तश्रद्धयान्वित अश्वमेधादिकं पुण्यं सम्प्राप्नोति वसुं रामं दुर्वान्तरश्यामं पद्माक्षं कीर्तिवासुं स्तुवन्ति मामविधिवैर्या ते संसारिणो रामं लक्ष्मणपूर्वजं रघुवरं सीतापतिं सुन्दरं काकुत्स्यं करुणार्णवं गुणनिधिं विप्रतिहतानिकं राजेन्द्रं सत्यसन्धं दशरथतनयं श्यामलं शान्तमूर्ति वन्दे लोकाभिरामं रघुकुलतिलकं राघवं रावणारिं रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताय नमः श्रीराम राम रघुनन्दन राम राम श्रीराम राम भरताग्र राम राम श्रीराम राम रणकर्कश राम राम श्रीराम राम शरणो राम राम चन्द्रचरणो मनसा स्मरामि श्रीरामचन्द्रचरणो वचसा गृह्णामि श्रीरामचन्द्रचरणो शिरसा नमामि श्रीरामचन्द्रचरणो शरणं प्रपद्ये माता रामो मत्पिता रामचन्द्र स्वामी रामो मत्सखा रामचन्द्र सर्वस्वं मे रामचन्द्रो दयालु नान्यं जाने नैव जाने न जाने दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा पुरतो मारुति यस्य तं वन्दे रघुनन्दनं लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठम् आत्मजं वानरितमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये पूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् आरुह्य कविता शाखा वन्दे वाल्मीकिकोकिलं
आपदापहर्तारं दातारं सर्वसंपदा लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम् वर्जनं भवबीजानाम् अर्जनं सुखसंपदा तर्जनं यमदूतानां राम रामेति गर्जनं रामो राजमणि सदा विजयते रामं रमेशं भजे रामेणाभियता निशाचरचमु रामाय तस्मै नमः रामाय नास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्मि रामे चित्तदया सदा भवतु मे भो राममामुत्तर राम रामेति रामेति रमे रामे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने इति श्री उदकौशिकी श्रीराम रक्षा स्तोत्रं संपूर्णं श्री सीतारामचन्द्रार्पणम्।